नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला रानभाजी घेऊन आलेली आहे. बघा तुम्ही ही ओळखली का भाजी कोणती? ही आहे तांदुळाची भाजी. ही भाजी म्हणजे चवळीची भाजी आणि तांदुळाची भाजी सारखीच दिसते. तांदुळाची भाजी खाली असे त्याचे मुळं थोडेसे लाल असतात. तुम्ही त्याच्यावरनं ते ओळखू शकता तांदुळाची भाजी. काही ठिकाणी तांदुळाची भाजी म्हणून चवळीचीही भाजी विकली जाते. मी आता ती चांगली स्वच्छ करून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे. नमस्कार मंडळी, आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. माया टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तेल टाकून थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि इथे कांदा, हिरवी मिरची बारीक कापून घेतलेले आहे. सुरुवातीला मी हिरवी मिरची टाकली आहे. ते आपण छान परतून घेऊ. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे आणि ही आपल्या भारतामध्ये होते. ही ही रानभाजी आहे. त्याच्यामुळे खूप जणांना ही भाजी करतात म्हणून माहीत नाही, पण आता घरोघरी माहीत झालेली आहे. ह्या भाजीमध्ये सी जीवनसत्व, उष्णता कमी करणे, डोळे तेजस्वी होतात. वृद्ध माणसांसाठी ही खूप अतिशय गुणकारी भाजी आहे. तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करा. आणि ही तांदुळाची भाजी कशी ओळखायची ते तुम्हाला मी सांगितलंच आहे. त्या पद्धतीने तुम्ही बघा. आता मी इथे लसूण टाकलेला आहे. बारीक असा ठेचून टाकलेला आहे. चांगला एकदम बारीक नाही केला, फक्त ठेचून टाकलेला आहे. तो असं छान परतून घेऊया आपण त्या कांद्यामध्ये. कांदा, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून टाकलेला आहे. आता ही भाजी मी 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि निथळत ठेवली होती. आता आपण त्याच्यामध्ये ती भाजी टाकून घेऊ सगळी. ही भाजी पोटालाही गुणकारी आहे. यांनी पोट साफ होतं ही भाजी खाल्ल्यावर. आणि भाजी मी कांद्यामध्ये टाकली आहे आणि आपण ती आता छान परतून घेऊ सगळी. भाजी परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे परतून घेऊ आपण सगळी. त्याच्यामध्ये अजून मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून घेतल्यावर हे छान हलवून घ्यायचे आहे. पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आपण. मीठ टाकलं आहे मी आता इथे. मीठ टाकून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. थोडीशी वाफ देऊ आपण त्या भाजीला 2-3 मिनटं. ही भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाल्ली पाहिजे, पण मुलं खात नाही. आता मी इथे शेंगदाण्याचा भाजलेल्या दाण्यांचा कूट टाकलेला आहे 2 चमचे. छोटेच आहे 2 चमचे. दाण्यांचा कूट टाकल्यानंतर ह्या भाजीला पुन्हा आपण एकदा झाकण ठेवून वाफ देणार आहोत. पुन्हा छान वाफ दिल्यानंतर ती छान शिजते. 1-2 मिनटं पुन्हा वाफ देऊ आपण त्या भाजीला. आणि ही भाजी चपातीपेक्षा बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही भाजी खूप सुंदर लागते. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन. पण नक्की मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली, कशी नाही भाजी. कोणत्याही प्रकारची भाजी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला शेअर करेल. आणि ही पहा, आपली भाजी पूर्ण बोलता बोलता तयारी झालेली आहे. अशी एकदम छान झाली आहे आपली भाजी. कोरडी झाली आणि मस्त शिजली पण आहे. आता आपण ही भाजी भाकरीबरोबरच छान लागते, ज्वारीची किंवा बाजरीची. आता मी इथे ज्वारीची भाकरी केलेली आहे. पहा, मस्त अशी सुंदर आपली भाजी तयार आहे. या तुम्ही पण सगळे मंडळी जेवण करायला. आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मंडळी.